या समाजातल्या तरुणाच्या मनामध्ये राजकीय सत्ता जर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायची असेल, राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न जर आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे असतील, तर कोणता तरी एखादा राजकीय पक्ष, जो पक्ष खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर त्या ठिकाणी चालतोय, अशा पक्षाच्या सोबत आजच्या या दलित समाजातल्या तरुणाला स्वतःला त्या ठिकाणी जुळवून घ्यायचे. आणि म्हणून ही अतिशय चांगली अशा प्रकारची संधी मला असं वाटतं की या ठिकाणी आलेली आहे. अजित दादांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसाचा बाळकडू आदरणीय शरद पवार साहेबांकडनं त्या ठिकाणी घेतलं. ज्या शरद पवार साहेबांनी या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर 4 दलित समाजातल्या लोकांना खासदार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, खुल्या संवर्गातून या 4 दलित समाजातल्या नेत्यांना निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं, त्या शरद पवार साहेबांकडनं अजितदादांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा बाळकडू त्या ठिकाणी घेतला. मित्रांनो, मागच्या या ठिकाणी साहेबांनी उल्लेख केला की अजितदादांनी खऱ्या अर्थाने मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम, मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संविधानाच्या संदर्भात वेगळा अशा प्रकारचा प्रचार त्या ठिकाणी केला गेला. परंतु या राज्यामध्ये बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारा जर नेता कोणता असेल की ज्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणीही बदलू शकणार नाही, हा सांगणारा नेता कोणता होता? त्याचं नाव अजितदादा त्या ठिकाणी होतं. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अजितदादांनी अतिशय धाडसी अशा प्रकारचे निर्णय घेतले. माझ्या अल्पसंख्याक समाजासाठी माल्टी नावाची संस्था स्थापन केली, दलित समाजासाठी बाल्टी नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. ज्याप्रमाणे दलित समाजातल्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती, तशाच प्रकारची शिष्यवृत्ती माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलाला देखील देण्याच्या संदर्भातला धाडसी निर्णय अजितदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेला. आणि म्हणून या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाणारा कोणता पक्ष असेल तर त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. मित्रांनो, आज मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, पारदादा, तुमच्यामध्ये माझा मुस्लिम समाजातला तरुण असेल, माझ्या दलित समाजातला तरुण असेल, आज तुमच्यामध्ये अजितदादा बघण्याचा स्वप्न तो त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून तुमच्याकडनं आम्हाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या अपेक्षा निश्चितपणे त्या ठिकाणी आहेत. मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, मला 5 मिनिटं या ठिकाणी दिलेत. वहिनी, मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरलो. या संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना जो आंबेडकरी समाज लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्यापासून त्या ठिकाणी दूर गेला होता, तो समाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परत एकदा आपल्या सोबत आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि विधानसभेमध्ये आपल्याला वेगळ्या अशा प्रकारचे चित्र अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिलं. मित्र, 2029च्या निवडणुकीमध्ये माझ्या मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला मी विनंती करणार आहे की 2029च्या निवडणुकीमध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1चा पक्ष म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निवडून यायचा, आणायचा आहे. असा चंग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बांधूया. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मगरे सर. यानंतर मी पुढील मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री, FDA मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांना की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय सुनित्राताई, तटकरे साहेब, पारदादा, जयदादा, सन्माननीय प्रफुल्लभाई, सन्माननीय भुजबळ साहेब, सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, उपस्थित सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, समोर बसलेले, गॅलरीत बसलेले सर्व पक्षाचे आणि दादांवर नितांत प्रेम करणारे असे सगळे नेते, कार्यकर्ते, युवक बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, मी आपला काय फार वेळ घेणार नाही. परंतु ज्याप्रमाणे अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितलं का दादा पहिल्या दिवसापासून जेव्हापासूनही विभक्त म्हणून त्या ठिकाणी व्हायचं ठरवलं, त्या दिवसापासून प्रत्येकाचे एक चर्चा होती की आता हे भाजपाला जोडून जातील, परंतु